नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण स्टारचं कसं युटिलायझेशन होतं आणि त्याच्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये कसं ॲप्लिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. कारण की आपल्याला माहिती आहे स्टार्च हा फंडामेंटल बायोपॉलिमर आहे. त्याच्या वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये त्याचा वापर हा केला जात असतो. तर या व्हिडिओमध्ये आपण स्टारचं युटिलायझेशन कसं केलं जातं ते आता आपण पाहूयात. तर पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की स्टार्च हा एक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आपल्याला पाहायला मिळतो, जो की प्रायमरी एनर्जी स्टोरेज करण्याचं काम करतो प्लॅन्टमध्ये. तर हा जो स्टार्च असतो तो मेनली कंपोज केला जातो दोन पॉलिसॅकराइडनी, अमायलोज आणि अमायलोपेक्टिन. हे जे की दोन जे काही पॉलिसॅकराइड आहे त्याला फंक्शनल प्रॉपर्टीज प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. तर अमायलोज जो काय असतो तो लिनियर स्ट्रक्चर आपल्याला पाहिजे, जेणेकरून जो जेल फॉर्मेशन करण्यासाठी कॉन्ट्रीब्यूट हा करत असतो. अमायलोपेक्टिन हा जो काय तो ज्यामध्ये आपल्याला ब्रँच स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामध्ये, आणि तो विस्कोसिटी आणि स्टेबिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. तर अशा दोन जे काही पॉलिसॅकराइड आहे त्याचा पूर्ण वापर करून एक नवीन स्टार्च हे जे काही प्रोडक्ट आहे ते फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे त्याच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दोन पॉलिसॅकराइड हे पाहायला मिळतात. तर त्याच्यानंतर आता आपण पाहूयात की वेगवेगळी जी काही इंडस्ट्रीज आहे त्याच्यामध्ये कसं याचा ॲप्लिकेशन हा होत असतो. तर फूड इंडस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं, थिकनिंग एजंट किंवा स्टॅबिलायझर किंवा टेक्स्चरायझर म्हणून याचा वापर केला जातो. जो की थिकनिंग एजंटमध्ये जे काही ग्रेव्हीज असतात, सॉस असतात किंवा सूप्स असतात तर त्याला कन्सिस्टन्सी प्रोव्हाइड करण्यासाठी याचा वापर केला जातो. स्टॅबिलायझर म्हणजे जे काही डेअरी प्रोडक्ट्स आहे ते सेपरेशन होण्यापासून प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा जे प्रोसेस फूड आहे त्याची शेल्फ लाईफ इन्हान्समेंट करण्यासाठी याचा वापर केला जातो. टेक्स्चरायझर म्हणजे जर आपण विचार केला, जे काही स्नॅक्स आहे त्याला क्रिस्पनेस आणण्यासाठी किंवा जे कॅन्डीज आहे त्याला चिवनेस आणण्यासाठी किंवा बेकिंग जे काही गुड्स असतात त्यांना जे काही टेंडरनेस आणण्यासाठी याचा वापर स्टार्चचा वापर केला जातो. तर आपल्याला माहिती आहे जे काही फंक्शनल परफॉर्मन्स जो काय आहे फूड प्रोडक्टमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. आणि जे काही आपण एव्हरीडे जे काही फूड प्रोडक्ट वगैरे जे खातो त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये जे काही स्टार्चचं प्रमाण हे जास्त असतं, जेणेकरून तो एक शेल्फ लाईफ वाढवतो. तसंच जे काही स्नॅक्स वगैरे असतात ते क्रिस्पी करण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि जे काही सूप्स वगैरे असतात त्याचं कन्सिस्टन्सी वाढावं याच्यासाठी वापर केला जातो. तर हे झालं फूड इंडस्ट्रीमध्ये याचा ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर बियॉन्ड द किचन जर आपण पाहिलं तर पेपर आणि पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये स्टारचा बाइंडिंग अँड कोटिंग एजंट म्हणून वापर केला जातो. तर पेपर इंडस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं, जे की पेपरची जी काही फिनिश आहे, सरफेस आहे, तो स्ट्रेंथ आणि प्रिंटेबिलिटी ही इन्क्रीज करण्यासाठी, इम्प्रोवाईज करण्यासाठी याचा वापर केला जातो, जे की इंटरनल बाइंडिंग एजंट म्हणून ॲक्ट होतो. आणि जे काही पेपरचे जे फायबर्स असतात, जे काही सरफेसचं जे काही सायझिंग एजंट म्हणून सुद्धा वापर याचा केला जातो. तर पॅकेजिंगमध्ये जर विचार केला, जे काही स्टार्च बेस्ड इथेजिव्ह असतात जे इको फ्रेंडली अल्टरनेटिव्ह म्हणून वापरले जाऊ शकतात सिंथेटिक ग्लूच्या ऐवजी, जे की बोर्ड वगैरे असतील किंवा लॅमिनेटेड प्रॉडक्ट असतील त्याला थिकनेस देण्यासाठी किंवा अधेझिव्ह ठेवण्यासाठी याचा वापर पॅकेजिंगमध्ये केला जातो. तर मग बाइंडिंग आणि कोटिंग एजंट म्हणून स्टारचा पेपर अँड पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये वापर केला जातो. त्याच्यानंतर तिसरी इंडस्ट्री आहे फॅब्रिक किंवा आपण त्याला टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणू शकतो. तर जे काही रॅप सायझिंग आहे, म्हणजे जे काही दोरा वगैरे असतो त्याला ज्याची स्टिफनेस रिड्यूस करून जे काही त्याचं ब्रेकेज आहे ते रिड्यूस करण्याची ॲबिलिटी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, जेणेकरून त्याची काही प्रोडक्शनची जी काही एफिशियन्सी आहे ती इम्प्रूवाईज होते. फॅब्रिक फिनिशिंगमध्ये जर आपण पाहिलं, जे काही फॅब्रिक आहे ते स्मूथ आणि त्याचं जे काही वेट आहे ते डिझायर याच्यामध्ये करण्यासाठी किंवा जे अथेस्टिक किंवा टेक्टाईल क्वालिटी जी काही ती इन्हान्समेंट करण्यासाठी स्टारचा वापर केला जातो. तसंच बायोडिग्रेडेबिलिटी जर आपण विचार केला, जे काही स्टार्च बेस्ड सायझिंग एजंट असतात जे इझिली रिमूव्हेबल आहे आणि बायोडिग्रेडेबलसुद्धा आहे, जेणेकरून कोणताही एन्व्हायरमेंटवरती इम्पॅक्ट पडत नाही, जेणेकरून जे काही एन्व्हायरमेंटल जो काही स्ट्रेस आहे तो वाढत नाही. तर हे जे काही स्टार्चचे जे काही डेरिव्हेटिव्ह असतात ते टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इफिशियन्सी आणि क्वालिटी जे काही टेक्स्टाईल प्रोडक्ट आहे त्याला प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा त्याचं इन्हान्समेंट करण्यासाठी, इफिशियन्सी वाढवण्यासाठी वापर केला जातो. त्याच्यानंतर पुढची इंडस्ट्री आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्री. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये एक्सपिएंट्स म्हणून याचा वापर केला जातो, जो की जे बायोडिग्रेडेबिलिटी आहे किंवा त्याचं जे काही बाइंडिंग प्रॉपर्टी आहे, वेगवेगळे जे काही त्याच्यातले जे काही इन्ग्रेडियंट आहे त्याला धरून ठेवण्यासाठी त्याची बाइंडिंग प्रॉपर्टी ही
टॅब्लेट्समध्ये वापर केला जातो. तर बाइंडर म्हणून जे काही टॅब्लेट्स आहे, इन्ग्रेडियंट आहे टॅब्लेट्समधले, त्याला होल्ड करण्यासाठी वापर केला जातो. डिसइंटिग्रेट म्हणजे जे काही टॅब्लेट्स जे काही आहे ते ड्रग रिलीज झाल्यानंतर त्याला हेल्प करण्यासाठी वापर केला जातो, ब्रेकडाऊन करण्यासाठी. तसंच फिल्टर्समध्ये जर आपण पाहिलं, जे काही बल्क म्हणजे जे काही फॉर्म्युलेशन जे काही असतं ते प्रोव्हाइड करण्यासाठी याचा वापर केला जातो. असे वेगवेगळ्या फार्मास्युटिकल ॲप्लिकेशन आपल्याला ॲज अ एक्सपिएंट म्हणून स्टार्सचा वापरलं जातं. म्हणजे हा एक हिलिंग प्रॉपर्टी किंवा बाइंडिंग एजंट म्हणून वापरला जातो. त्याच्यानंतर हा एक सस्टेनेबल सोल्युशन म्हणून सुद्धा वापरतो. म्हणजे जे काही बायोप्लास्टिक आहे किंवा पेट्रोलियम बेस्ड प्रोडक्ट आहे, ह्याला अल्टरनेटिव्ह म्हणून आपण वापरू शकतो. तर इको फ्रेंडली पॅकेजिंगमध्ये आपल्याला माहिती की जे काही प्लास्टिक आहे त्याचा वापर न करता जे काही स्टार्च बेस्ड बायोप्लास्टिक आहे त्याचा वापर करून जे काही फूड पॅकेजिंग आहे किंवा डिस्पोजेबल आयटम आहे ते आपण पूर्ण त्याची पॅकेजिंग करू शकतो. तसंच रिड्यूस कार्बन फुटप्रिंट म्हणजे याच्यामुळे जे काही स्टार्च जो काय आहे तो ग्रीन हाऊस गॅस जो काय तो इमिशन लोअर करू शकतो, त्याला रिड्यूस करू शकतो, जे की ट्रेडिशनल प्लास्टिकच्या कम्पेअरली कमी आहे. तसंच रिसोर्स रिन्युएबल म्हणजे जर आपण पाहिलं हे जो काही ॲग्रिकल्चर जे काही रिसोर्स आहे किंवा जे काही फॉसिल फ्यूल आहे त्याचा आपण रिलायन्स याच्यामुळे रिड्यूस करू शकतो. जे काही स्टार्च बेस्ड बायोप्लास्टिक असतात त्याचा ॲज अ सस्टेनेबल फ्युचरमध्ये जर आपण पाहिलं तर प्लॅस्टिकचं पोल्युशन कमी करण्यासाठी याचा वापर आपण हा करू शकतो. किंवा जे काही प्लॅस्टिक आहे त्याचा वापर न करता बायोप्लास्टिक जे काही आहे, स्टार्च बेस्ड काही बायोप्लास्टिक आहे त्याचा वापर करून आपण जे काही एन्व्हायरमेंटलवर जे काही स्ट्रेस आहे तो कमी करू शकतो. कारण की हा बायोडिग्रेडेबल आहे, लवकर डिग्रेडेबल होतो, पण प्लॅस्टिक लवकर डिग्रेडेबल होत नाही. तर मग आपण त्याचा प्लॅस्टिकचा यूज न करता जे काही स्टार्च बेस्ड बायोप्लास्टिक आहे त्याचा वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर जे काही कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे त्याला फाउंडेशन प्रोव्हाइड करण्यासाठी याचा वापर केला जातो. म्हणजे जे काही पेपर्स वगैरे असतात, जे काही लॅमिनेटिंग पेपर असतात त्याला बाइंडर म्हणून किंवा जे काही वूड वर्किंग जी काही केली जाते त्याच्यामध्ये बाइंडिंग म्हणून हा स्ट्रॉंग बाइंडिंग कॅपेबिलिटी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. तसंच कन्स्ट्रक्शनमध्ये जे काही इन्सुलेशन किंवा जे जिप्सम बोर्ड असतात त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. आणि जे काही सिमेंट मिक्स वगैरे केला जातात त्याच्यामुळे जर आपण त्याच्यामध्ये जर स्टार्च वगैरे जर टाकलं की त्याची वर्कॅबिलिटी आणि स्ट्रेंथ आहे ती इन्हान्समेंट होत असते. तसंच आपल्याला इंडस्ट्रियल एरियामध्ये याचा वापर पाहायला मिळतो. आणि जर आपण त्याची इन्हान्समेंट किंवा जो परफॉर्मन्स आहे तो इन्क्रीज केला तर काय होऊ शकतो, म्हणजे जी किती फंक्शनॅलिटी आहे ती इन्क्रीज करून जर आपण पाहिलं तर केमिकल मॉडिफिकेशन जर आपण केलं त्याच्यामध्ये जे की स्टार्चचं जे स्ट्रक्चर आहे ते इम्प्रोवाईज करून त्याची स्टॅबिलिटी सोलेबिलिटी ही इन्क्रीज केली तर वेगवेगळ्या फिल्म फॉर्मिंग प्रॉपर्टीज याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून तो स्पेसिफिक यूज होऊ शकतो. हायड्रोलायसिस आणि ऑक्सिडेशन जर आपण पाहिलं, जर आपण थिनर स्टार्च जे काही आहे ते कोटिंग केली आधीजीव म्हणून किंवा जे काही हायर स्ट्रेंथ जेल आहे किंवा फूड ॲप्लिकेशनमध्ये त्याचा वापर केला जातो. क्रॉस लिंकिंग जर आपण पाहिलं, जे काही त्याची रेझिस्टंट आहे हीट आणि ॲसिडसोबत किंवा जे काही प्रोसेस फूड वगैरे असतील ते इंडस्ट्रियल फॉर्म्युलेशनमध्ये जे काही फूड प्रोडक्टला जे काही हीटचं जे काही पासून तो वाचवू शकतो. असे वेगवेगळे जे काही त्याचे ॲप्लिकेशन आहे आपल्याला पाहायला मिळतात. जर आपण त्याच्यामध्ये इन्हान्समेंट वगैरे केली किंवा मॉडिफिकेशन वगैरे केल्या तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या ॲप्लिकेशन डायव्हर्स ॲप्लिकेशन याच्या आपल्याला युटिलायझेशन पाहायला मिळतं. तर या व्हिडिओमध्ये आपण स्टार्चचं युटिलायझेशन कसं केलं जातं वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये ते आपण पाहिलं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्प्रूव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.